नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर बोंद्रे क्लिनिकल फार्मासिस्ट या यूट्यूब वाहिनीवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे। या पावसाळ्यामध्ये तुम्हाला फिरायला आवडतं, भिजायला आवडतं, परंतु हेच पावसाळा वेगवेगळ्या समस्यांना सुद्धा, आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांना सुद्धा आमंत्रण देत असते। जसे की डिसीजला आमंत्रण देऊ शकतो, जे की आहे फंगल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप आणि तसंच डेंग्यू, मलेरिया आणि पायाला चिखल्या येणं, ठीक आहे, किंवा रॅशेस पडणं, इन्फेक्शन होणं, ॲलर्जी होणं, अशा भरपूर समस्या असतात पावसाच्या, ज्यामुळे जी पावसाळ्यामध्ये होत असतात। तर या मित्रांनो, पावसाळ्यामध्ये चिखल्या प्रमाण खूप जास्त वाढते। चिखल्या हा प्रकार मोस्ट ऑफ जे लोक शेतामध्ये काम करतात, जे लोक जास्त पाण्यामध्ये राहतात, अशा लोकांना पावसाळ्यामध्ये चिखल्याचं प्रमाण जास्त वाढते। चिखल्या हे पायांमध्ये होत असते। जी बोटं असतात पायाचे दोन बोटांच्या मधात, या ठिकाणी किंवा खालच्या साईडला तळपायाला, तळहाताला, अशा ठिकाणी चिखल्या होत असतात। तर तुम्ही चिखल्या होत असेल तर तुम्ही घाबरण्याचं काही कारण नाहीये। मेडिकल स्टोअरवर, प्रत्येक मेडिकल स्टोअरवर एक केटो स्कोर 6 नावाचा मलम अवेलेबल आहे, स्मार्ट कंपनीचा, हे बघा, किंवा मग केटोमन K5, असे दोन प्रकारचे अँटीफंगल क्रीम्स अवेलेबल आहे प्रत्येक मेडिकल स्टोअरवर। इथे तुम्ही जाऊन हे मलम घेऊ शकता, जिचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळेल। जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा तुम्ही हा लावायचा, सकाळ संध्याकाळ। 2-3 दिवस जर तुम्ही हा कंटिन्यू वापरला अँटीफंगल क्रीम, तर तुम्ही 2-3 दिवसांमध्ये तुमचं पूर्णपणे चिखल्या पूर्णपणे जातील, फंगल इन्फेक्शन। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।